अहमदनगरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असलेल्या मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ आणि पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत असलेले मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड या दोघांना सरकारी रिव्हॉल्व्हरचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत निलंबित केले आहे। परिवहन आयुक्त कार्यालयाने निलंबनाचा आदेश काढलाय। गीता शेजवळ आणि संकेत गायकवाड या दोघांवर नागपूरच्या बजाज नगर पोलीस ठाण्यात कलम गुन्हा दाखल झालेला आहे। हा गुन्हा 12 जानेवारीला झालाय। मोटार वाहन निरीक्षक गायकवाड यांच्यावर गोळी झाडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांच्यावर दाखल करण्यात आलाय। गोळीबाराबाबत वेगळीच माहिती सुरुवातीला समोर आली। पोलीस तपासात मात्र या गोळीबारामागील खरा प्रकार उघडकीस आला। या गोळीबाराच्या घटनेमागे भरारी पथकाने गोळा केलेला पैसा हेच कारण असल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे। गायकवाड हे पूर्वी शेजवळ यांच्या देखरेखीखाली भरारी पथकात कार्यरत होते। यातून हा पैसा संकलित केला जात होता। या पैशावरून दोघांमध्ये वाद होऊन हा गोळीबार झाल्याचे सांगितले जाते। गीता शेजवळ यांनी संकेत याच्यावर गोळी झाडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। त्यामुळे पोलिसांनी शेजवळवर खून करण्याचा प्रयत्न केल्याचा तर संकेत गायकवाड यांच्यावर पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केलाय। संघटन सचिव नूतन रेवतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गीता शेजवळ यांचा भाऊ मुख्यमंत्र्यांसोबतचे छायाचित्र वापरत आरटीओ अधिकाऱ्यांना दमदाटी करत असल्याची तक्रार दिली होती। शेजवळ यांनी 3 आरटीओ अधिकाऱ्यांविरुद्ध नाहक तक्रार दिली असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही कळवले होते। त्याची दखल घेत हे निलंबन आदेश काढल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान बजाज नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा रद्द व्हावा यासाठी गीता शेजवळ आणि संकेत गायकवाड हे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। यात उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिलाय। दोघांविरोधात पुढील आदेशापर्यंत आरोपपत्र दाखल करू नका असे आदेशात म्हटले आहे। तसेच पोलीस दाखल गुन्ह्यात स्वतंत्रपणे तपास करू शकतात असेही आदेशात म्हटले आहे।